Hello students, I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी नर्सिंग ॲप्टिट्यूड या सेक्शनवरती अजून काही MCQ क्वेश्चन आणलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण ते MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ एमसी क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा, सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि ते पण 3000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा तो पाहू. तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती जाऊन डाउनलोड करा, त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. असं BSc नर्सिंग टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली BSc नर्सिंगचा कोर्स दिसेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. एकदा का तुम्ही कोर्स एनरोल केला त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होतील. पहा, आता फर्स्ट क्वेश्चन पाहू. हायड्रोजन कॅन बी प्रिपेअर इन द लॅब बाय कंबाइनिंग Zn and HCl. द रिझल्टिंग रिॲक्शन इज मेटॅलिक झिंक. ओके, तर आता इथे काय म्हटलंय की लॅबमध्ये हायड्रोजन तयार करण्यासाठी झिंक आणि हायड्रोलिक ॲसिड हे दोघं एकत्र केले जातात. तर यामध्ये केमिकल रिॲक्शन होती, राईट. तर या प्रोसेसमध्ये झिंकचा काय रोल आहे किंवा रिझल्ट काय शो करतं असं विचारलं. ऑप्शन फर्स्ट आहे पहा, इज चेंज टू अनदर एलिमेंट, म्हणजे दुसऱ्या एलिमेंटमध्ये चेंज होतं. आता झिंक दुसऱ्या एलिमेंटमध्ये चेंज होत नाही, फक्त त्याच्या स्वरूपात एक केमिकल चेंज होतो, तो म्हणजे आणि तो होऊन झिंक क्लोराईड तयार होतं. सो हा ऑप्शन कट होतो. नेक्स्ट आहे पहा, रिॲक्ट्स विथ द वॉटर इन ॲसिड, म्हणजे ॲसिडमधील पाण्यासोबत वॉटरसोबत रिॲक्शन देतं. मग हा पण ऑप्शन चुकीचा आहे. नेक्स्ट आहे, रिप्लेसेस द कंबाईन हायड्रोजन इन द ॲसिड. पहिलं काय म्हणा, ॲसिडमधील हायड्रोजनची जागा घेतो. हो, घेतो. झिंक हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये हायड्रोजन H+ आयनची जागा घेतो आणि हायड्रोजन गॅस म्हणजे H2 तयार करतो. ओके, आता पहा, आता या प्रोसेसमध्ये डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होते, कारण हायड्रोजनला इथे रिप्लेस केलं जातं. ओके, त्यामुळे हे राईट आहे ऑप्शन, रिप्लेसेस द कंबाइंड हायड्रोजन इन द ॲसिड. नेक्स्ट आहे, सर्व्स ॲज अ कॅटलिस्ट, ते पण ऑप्शन चुकीचं आहे. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम हॅज अ न्यूट्रिटिव्ह प्रोसेस मोस्ट सिमिलर टू दॅट ऑफ ॲनिमल्स. आता ऑप्शन्स आहे सीवीड, ओक ट्री, ग्रास, ब्रीड मोल्ड. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, ते म्हणजे ब्रेड मोड. तर आपल्याला क्वेश्चन प्रमाणे पहा, प्राण्यांप्रमाणे पोषण करण्यासाठी प्रक्रिया जी असती तो जीव म्हणजे कोणता असतो, तर ब्रेड मोल्ड असतो. म्हणून क्वेश्चन राईट कुठला येईल, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, द सोल्युबिलिटी ऑफ अ सॉलिड इन अ लिक्विड जनरली इन्क्रीजेस विथ. आता इथे काय म्हटलंय पहा, आता आपण जेव्हा म्हणजे सोल्युबिलिटी म्हणजे काय असतं, तर एखादा सॉलिड किंवा लिक्विड किंवा गॅस हा पदार्थ दुसऱ्या सॉलिड लिक्विड गॅसमध्ये विरघळण्याची त्याची कॅपॅसिटी म्हणजे सोल्युबिलिटी. जसं की मीठ पाण्यामध्ये विरघळतं, साखर पाण्यामध्ये विरघळतं. वरतून आता साखर ही एक सॉलिड आहे आणि ते पाण्यामध्ये विरघळतं. पाणी हे एक लिक्विड आहे, म्हणजे साखरची पाण्यामध्ये विरघळण्याची कॅपॅसिटी म्हणजे काय असती, तर सोल्युबिलिटी असती. ऑप्शन्स आहेत पहा, इन्क्रीज इन टेम्परेचर, इन्क्रीज इन प्रेशर, डिक्रीज इन टेम्परेचर आणि डी आहे डिक्रीज इन प्रेशर. ते इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए, ते म्हणजे इन्क्रीजिंग टेम्परेचर. आता पहा, जसं की आपण पाण्याला जर गरम केलं तर त्यामध्ये साखर लवकर विरघळल्या जाते, बरोबर आहे.
मग इथे काय म्हटलंय, सोल्युबिलिटी ऑफ अ सॉलिड इन अ लिक्विड जनरली इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. जर जेवढं आपण तापमान वाढवलं तेवढ्या लवकर साखर पाण्यात विरघळते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच ऑफ दिस सबस्टन्स हॅज द हायेस्ट बॉइलिंग पॉइंट. कोणत्या सबस्टन्सचा हायेस्ट बॉइलिंग पॉइंट आहे असं विचारले. बरोबर आहे, इथे ऑप्शन्स आहेत इथर, नेक्स्ट आहे इथॅनॉल, नेक्स्ट आहे वॉटर आणि फोर्थ आहे ऑप्शन ग्लिसरॉल. तर इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, ते म्हणजे ग्लिसरॉल. तर पहा, इथरमध्ये वीक इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात, त्यामुळे त्याचं उकळण्याचं म्हणजे बॉइलिंग टेम्परेचर हे 35°C टू 40°C इतकं असतं. ओके, नंतर आहे इथेनॉल. तर इथेनॉलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते आणि त्याच्यामुळे त्याचं तापमान हे नियरली बॉइलिंग पॉईंट हा याचा 78.5°C असतं. आता आहे तो वॉटर. आता वॉटरचं सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, तर 100°C असतं बॉइलिंग पॉईंट. आणि नेक्स्ट येतं ग्लिसरॉल. तर ग्लिसरॉलचं बॉइलिंग पॉईंट हा 290°C इतका असतो. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन डी, कारण इथे हायेस्ट बॉइलिंग पॉईंट विचारलाय. तर हायेस्ट बॉइलिंग पॉईंट कशाचा आहे, तर ग्लिसरॉलचा आहे. पहा, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, इन ह्युमन्स इफ द डायफ्राम इज पुश अपवर्ड देअर इज अ डिक्रीज इन चेस्ट व्हॉल्यूम. द डिक्रीज इज फॉलोड बाय. आता हे पहा, आपल्याला जसं की माहिती आहे रेस्पिरेटरी प्रोसेसचे दोन टप्प्यामध्ये होतात, जसं की इनहलेशन आणि नेक्स्ट आहे एक्झलेशन. इनहलेशन म्हणजे काय, तर श्वास घेणे, आणि एक्झलेशन म्हणजे काय, तर श्वास सोडणे. आता पहा, इनहलेशन मध्ये काय होतं, तर जे डायफ्राम असतात ते खाली जातो आणि जो आपल्या चेस्ट कॅव्हिटीचं जे व्हॉल्यूम आहे ते वाढतं. आता यामुळे आपल्या छातीच्या चेस्टमध्ये जी पोकळी असते त्यामध्ये प्रेशर कमी होतं आणि ज्यामुळे लंग्समध्ये एअर ही येते. ओके, आणि एअर आल्यामुळे व्हॉल्यूम वाढतो. बरोबर आहे. आता एक्झलेशन मध्ये काय होतं, तर डायफ्राम हा वर ढकलला जातो. ओके, डायफ्राम वर ढकलला जाण्यामुळे छातीचा आपला जो कॅव्हिटीचं व्हॉल्यूम असतं ते कमी होतं आणि यामुळे छातीच्या पोकळीत प्रेशर हे वाढतं आणि जी लंग्स मधील जी हवा असते ती बाहेर पडते. ते म्हणजे श्वास सोडणं म्हणजे एक्झलेशन झालं. ओके, आता प्रश्नांमध्ये काय म्हटलंय पहा, जर डायफ्राम हे वर ढकललं गेलं तर छातीचं जे व्हॉल्यूम आहे ते कमी होतं. तर ते कशामुळे होतं, तर आकार कमी झाल्याने छातीतलं जे प्रेशर असतं ते वाढतं आणि हे वाढलेलं प्रेशर किंवा दाब जो आहे तो श्वास बाहेर टाकण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं. तर आता इथे करेक्ट ऑप्शन त्यामुळे काय येईल, तर ऑप्शन बी हा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच ऑफ these बायोलॉजिकल प्रोसेसेस includes the other three. आता इथे विचारले की दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणतीही प्रोसेस ही अशी आहे की ज्यामध्ये बाकीचे जे 3 प्रोसेस आहेत ते इन्क्लूड आहेत. आता या सगळ्या जे प्रोसेस आहेत त्यांचं रिलेशन सेल्युलर रेस्पायरेशन या मेन प्रोसेसशी आहे, जी ऑर्गॅनिझम्सला एनर्जी देण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, तर ऑप्शन्स आहेत पहा, सेल रेस्पायरेशन, नेक्स्ट आहे क्रेब्स सायकल, नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आणि नेक्स्ट आहे ॲनारोबिक स्प्लिटिंग ऑफ ग्लुकोज. तर इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, ते म्हणजे सेल रेस्पायरेशन. तर पहा, सेल रेस्पायरेशन हा एक मुख्य मेन प्रोसेस आहे जे एटीपी म्हणजे जे ऊर्जा तयार करण्यासाठी वापरलं जातं. तर यामध्ये मेनली 3 टप्प्यांमध्ये काम होतं. तर फर्स्ट म्हणजे ग्लायकोलायसिस, ग्लायकोलायसिस, नेक्स्ट असतं क्रेब्स सायकल आणि नेक्स्ट असतं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ओके, तर या 3 टप्प्यांमध्ये डिवाइड केलेलं असतं. ओके, म्हणजे आता इथे काय येईल, सेल रेस्पायरेशन ही बाकीच्या 3 प्रोसेसमध्ये समाविष्ट करतात. सो इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए. आता पहा, नेक्स्ट क्वेश्चन. अ 5-year-old and her father each lifted identical chairs from the floor to a tabletop. Which person did the most work?
आता इथे काय म्हटलंय, एका 5 वर्षाच्या मुलीने आणि तिच्या पप्पांनी दोघांनी सारख्या खुर्च्या जमिनीवरून टेबलावरती उचलल्या, तर जास्त काम कोणी केलंय असं विचारलंय. ऑप्शन्स आहेत द फादर, नेक्स्ट आहे द 5-year-old गर्ल, नेक्स्ट आहे बोथ डिड इक्वल अमाऊंट ऑफ वर्क, आणि फोर्थ आहे नॉट इनफ इन्फो. ओके, तर आता मेन म्हणजे काम म्हणजे काय, वर्क. वर्कचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, वर्क इक्वल्स टू काय असतं, फोर्स इनटू डिस्टन्स. ओके, आता फोर्स म्हणजे काय, एखादी वस्तू उचलण्यासाठी जे लागलेलं त्यांचं फोर्स असतो किंवा बल असतं, एनर्जी असते ते. आणि डिस्टन्स म्हणजे जेवढं डिस्टन्स त्यांनी ती वस्तू हलवली ते डिस्टन्स. ओके, तर आता याच्यामध्ये पहा, काही लोकांना असं वाटू शकते की वडील जास्त म्हणजे ताकदवान आहेत, तर त्याच्यामुळे त्यांना जास्त काम करावं लागलं असेल, त्यांची एनर्जी जास्त खर्च झाली असेल. पण फिजिक्स थ्रू जर आपण त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहिलं, तर कामाचे जे मापन असतं ते खुर्चीचे वजन आणि जे उचलण्याच्या अंतरावरती म्हणजे डिस्टन्सवरती डिपेंडेंट असतं. त्यामुळे मुलगी आणि वडील या दोघांनीही सेम काम केलंय. ओके, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन ऑप्शन सी, both did equal amount of work. Okay, next question बघू. An excess of which of these ions tends to make a solution acidic. आता पहा इथे आधी पाहू की ऍसिडिक म्हणजे काय. तर ऍसिडिक म्हणजे ज्याची पीएच अमाऊंट ही 7 पेक्षा कमी असते. ओके, तर याचा अर्थ काय होतो की त्या सोल्युशन मध्ये H+ आयन्स, हायड्रोजन आयन्स किंवा H3O+ आयन्स, हायड्रोनियम आयन्स हे जास्त प्रमाणात असतात. आता हायड्रोनियम आयन्स म्हणजे H3O+ हा H+ आयन आणि जे H2O या दोघांचं म्हणजे पाण्याचं या दोघांचं मिक्सचर असतं. ओके, जेव्हा हायड्रोनियम आयन्स हे जास्त होतात तेव्हा ते लिक्विड जास्त ऍसिडिक बनतं. आता पहा ऑप्शन्स पहा, आता क्लोराईड आहे फर्स्ट ऑप्शन, नेक्स्ट आहे हायड्रॉक्साइल, नेक्स्ट आहे हायड्रोनियम आणि फोर्थ आहे सोडियम. तर इथे करेक्ट ऑप्शन ऑप्शन डी, सॉरी सी, ते म्हणजे हायड्रोनियम. तर H3O+ आयन्सचे प्रमाण याच्यामध्ये आयन्सचे प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यामुळे त्या आयन्सचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे ते जास्त ऍसिडिक बनतं. ओके, त्यामुळे करेक्ट ऑप्शन ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, in the classification of two organisms, which of the following is the best evidence of a close relationship. आता पहा इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आता पहा त्याच्या आधी आपण ही पाहू की या क्वेश्चन मध्ये म्हटलंय काय, तर दोन जीवांच्या कंपॅरिझन मध्ये ज्यांच्या जवळच्या नात्याचा हा जास्त बेस्ट एव्हिडन्स असेल, बेस्ट पुरावा असेल त्यांच्या रिलेशनशिपचा, असं कशामध्ये शो केलंय असं विचारलंय. आता ऑप्शन्स आहे सिमिलर नंबर ऑफ अँड अरेंजमेंट ऑफ बोन्स, सेकंड आहे सिमिलर सिक्वेन्सेस ऑफ अमिनो ॲसिड्स इन देअर प्रोटीन्स, थर्ड आहे सिमिलर मेथड्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि फोर्थ आहे सिमिलर मेथड्स ऑफ सेल रेस्पायरेशन. आता इथे करेक्ट ऑप्शन येईल सिमिलर सिक्वेन्सेस ऑफ अमिनो ॲसिड्स इन देअर प्रोटीन्स. आता पहा अमिनो ॲसिड्सचे जो सिक्वेन्स असतो जेनेटिक रिलेशनशिपचं एक बेस्ट एव्हिडन्स आहे, त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ फॉले कॅथेटर. तर फॉले कॅथेटर एक इक्विपमेंट आहे मेडिकलमध्ये. आता इथे पहा 4 ऑप्शन्स आहेत, ॲडमिनिस्टरिंग फ्लुइड्स, सेकंड आहे मॉनिटरिंग ब्लड प्रेशर, थर्ड आहे ड्रेनिंग युरिन फ्रॉम द ब्लॅडर आणि फोर्थ आहे डिलिव्हरिंग मेडिकेशन्स. तर इथे करेक्ट ऑप्शन आहे ड्रेनिंग युरिन फ्रॉम द ब्लॅडर. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तर व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असेल तर मला कमेंट डाऊन करा आणि व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच अजून व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, नाईस डे, बाय.